उत्सव माझ्या राजाचा, उत्सव माझ्या शिवजयंतीचा, उत्सव माझ्या आतकोली गावाचा. सालाबादप्रमाणे यावर्षीही आतकोली गावात ग्रामस्थ मंडळ आतकोलीच्या वतीने शिवजयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा झाला. भिवंडी तालुक्यातील आतकोली गावाची शिवजयंती ही मोठी मानली जाते. एवढेच नव्हे तर या शिवजयंतीसाठी पडघा परिसरातून जास्तीत जास्त शिवभक्त या शिवजयंतीसाठी एकत्र येऊन हा उत्सव पाहण्यास येतात. तसेच आतकोली गावातील शिवजयंतीने मानाचा मान घेऊन शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून उत्कृष्ट शिवजयंती पुरस्कारसुद्धा स्वीकारण्यात आला. यावर्षीही या कार्यक्रमात संपूर्ण आतकोली गाव एकत्र येऊन हा शिवजयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. यामध्ये यावेळी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर सकाळी 10 वाजता इयत्ता 8वी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवून त्यातून 3 बक्षिसे काढण्यात आले. सकाळी 11 पासून ते 1 वाजेपर्यंत सर्व महिलांसाठी क्रीडा स्पर्धा, संगीत खुर्ची, फुग्यांचे खेळ घेऊन त्यातून 3 बक्षिसे काढण्यात आले. यानंतर सायंकाळी 4 वाजता पालखी सोहळा कार्यक्रम करण्यात आला व रात्री 9 वाजता संजय चौधरी सर यांचे शिवव्याख्यान करण्यात आले. त्यानंतर आतकोली गावाच्या वतीने एक प्रतापगडावरील पोवाडा साकारण्यात आला. त्यानंतर गावातील मुलांनी घरासमोर किल्ले बनवून त्यातून 3 किल्लेदारांचे नंबर काढण्यात आले व रांगोळीतून एकूण 5 बक्षिसे काढण्यात आले व वेशभूषामधून 3 बक्षिसे काढून सर्वांना गौरविण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व महिला पुरुषांसाठी लक्की ड्रॉ काढून त्यांना पैठणी साडी व पुरुषांसाठी जीन्स पॅन्ट देण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व लहान मोठे देणगीदारांचे, वरिष्ठ नागरिकांचे सत्कार समारंभ करण्यात आले व संपूर्ण गावातील लहान विद्यार्थ्यांपासून ते महिला पुरुष वर्गाने ग्रामस्थ मंडळ आतकोली व सर्व युवा कमिटीचे आभार मानले. सर्वांना जय शिवराय. आज जर महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर इतिहासात असं पान कोणतं नाही शिल्लक तर त्या पानावर राजांचं नाव नाही आहे. आज जर बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर अखंड हिंदुस्थानमध्ये आज शिवजयंती साजरी केली जाते आणि आज या 396व्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना मी सर्वप्रथम लाख शुभेच्छा देतो आहे. आणि या उत्सव शिवजयंतीचा आणि उत्सव माझ्या आतकोली गावाचा या सोहळ्याला आज 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि संपूर्ण आतकोली गाव या सोहळ्यामध्ये एकत्र असतो आणि या सोहळ्यामध्ये एक महोत्सव म्हटलं तरी काय हरकत नाही. या पूर्ण दिवसामध्ये म्हणजे 19 फेब्रुवारी हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे आणि आतकोली गावासाठी या आनंदाचा दिवस आहे आणि या दिवसामध्ये आम्ही सकाळी 10 वाजता आम्ही महाराजांच्या मूर्तीचं पूजन करतोय. तसेच मुलांसाठी आम्ही चित्रकला स्पर्धा आयोजित करतो, त्यातून आम्ही 3 बक्षिसं काढतोय दरवर्षी. एवढंच नव्हे तर आज महिलांना कुठेतरी एक संधी मिळाली पाहिजे खेळण्यासाठी, तर या शिवजयंतीच्या निमित्ताने आज महिलांचे होम मिनिस्टरचे खेळ इथे क्रीडा स्पर्धा आम्ही इथे घेतो आणि त्यातूनही आम्ही 3 बक्षीस काढून त्यांना आम्ही सन्मानित करत असतो. एवढंच नव्हे तर सायंकाळी 5 वाजता संपूर्ण गावामध्ये पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. डीजेच्या माध्यमातून मग नाशिक डोला असेल किंवा बँजो असेल किंवा डीजे असेल, दरवर्षी वेगवेगळा उपक्रम राबवून आम्ही पालखी सोहळा करतो आणि संपूर्ण आतकोली गाव नटून थटून या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित आणि या सोहळ्याचा आनंद घेत असतो. तसेच रात्री 9 वाजता शिवव्याख्यान इथे आम्ही आयोजित करतो. संपूर्ण आतकोली गाव या शिवव्याख्यानासाठी उपस्थित, त्यातूनच आम्ही उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांसाठी, मग महिला असेल, पुरुष असेल, युवा वर्ग असेल, त्यांच्यासाठी लकी ड्रॉ करून आणि शेवट आम्ही बक्षीस समारंभ कार्यक्रम करतो. आणि नक्कीच या कार्यक्रमासाठी नुसतं आतकोली गाव नव्हे तर संपूर्ण पडघा परिसरातील सर्व शिवभक्त या कार्यक्रमासाठी येत असतात. आणि एक आनंदाची बाब म्हणजे म्हटली जाते की हा उत्सव साजरा करत असताना
मागील 2022मध्ये आम्हाला आज अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं आज महाराष्ट्रात एकमेव मंदिर आपल्या भिवंडी तालुक्यात मराठीपाडा या गावामध्ये होतं आणि याच मराठीपाड्यामधून आम्हाला 2022मधून उत्कृष्ट पुरस्कार म्हणून आज आम्हाला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर त्यांचे शिवक्रांती प्रतिष्ठानचे मी आभार मानतोय आणि हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू राहील एवढं मी म्हणतोय. आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण युवा तरुण असेल, संपूर्ण आतकुली गाव असेल, महिला वर्ग असेल, वरिष्ठ नागरिक असेल, लहान बालके असेल, या संपूर्ण सर्वांचा सहभाग असतो. ते दैवत आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे आणि अतिशय भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन आतकुली गावामध्ये करण्यात आलेलं आहे. तर शिवाजी महाराज हे एक महान व्यक्तिमत्व आहे. आज अखंड भारतात नव्हे तर परदेशातसुद्धा शिवाजी महाराजांना मानणारी जनता आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा परदेशातसुद्धा शिकवला जातो. इंजिनिअरिंगच्या मुलांना शिवाजी महाराजांच्या काळातलं जे भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गाचा अभ्यास तेथील इंजिनिअरिंगच्या मुलांनासुद्धा आहे. तर अशा प्रकारे एक महान असं व्यक्तिमत्व आहे शिवाजी महाराज की ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण जे उभे आहोत, आज आपण जी मराठी भाषा बोलतो, कदाचित शिवाजी महाराज जन्माला नसते आले तर आपण मराठी भाषा बोलू शकलो असतं की नाही हे सांगता आलं नसतं. म्हणजे शिवाजी महाराज हे किती महान व्यक्तिमत्व आहे हे याच्यावरून कळतं. तर अतिशय हुशार आणि शूर असं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अनेक लढाया लढल्या त्यांनी आणि कोणतीही लढाई लढताना पूर्ण नियोजन असायचं त्यांचं की वेळ कोणती असेल, एखाद्या मोहिमेसाठी कोणता सेनापती कोणता सैनिक नेमावा याचं पूर्ण बारकाईने प्लॅनिंग केलेलं असायचं आणि त्यामुळे त्यांच्या मोहिमा ह्या सक्सेस व्हायच्या. आणि हे यश असं मिळालं नव्हतं तर त्यामागे प्रचंड मेहनत होती आणि खूप सारं प्लॅनिंग होतं. त्याच्यामुळेच जवळजवळ 350 किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. अखंड महाराष्ट्रावर त्यांनी सत्ता स्थापन केली होती. त्याचबरोबर कर्नाटकातले सुद्धा किल्ले त्यांनी जिंकून घेतले होते. म्हणजे अशा प्रकारे एक महान असं व्यक्तिमत्व होतं की त्या काळात पूर्ण मुघलांनी प्रयत्न केला महाराष्ट्र काबीज करायचा, मात्र त्यांना जमलं नाही. फ्रेंचांनी प्रयत्न केला, त्यांना जमलं नाही. इंग्रजांनी प्रयत्न केला, त्यांनाही जमलं नाही. कोणालाच जमून दिलं नाही शिवाजी महाराजांनी. आणि मग सगळे ओळखून होती की जोपर्यंत शिवाजी महाराज आहे तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात पाऊल ठेवता येणार नाही. आणि मग त्या काळात प्रजेवर प्रचंड जुलूम आणि जबरदस्ती व्हायची. अक्षरशः लोकांच्या कत्तली केल्या जायच्या त्या काळात. जे इतर राजे होते, मुघल सेनापती किंवा इतर जे राजे होते त्या काळात फार अशी उलथापालत होती की प्रजा त्रस्त होती. अतिशय जुलूम जबरदस्ती होत होती लोकांवर. मात्र जेव्हापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि स्थापना केली तेव्हापासून प्रजा अतिशय सुखात नांदत होती आणि लोकांना समजून चुकलं की हा राजा कोणी साधासुद्धा नाही, तर हा राजा अतिशय चांगला आहे, प्रजेचं हित जपणारा आहे. एकाच समाजाची लोक स्वराज्यामध्ये नव्हती, प्रत्येक समाजाची लोक स्वराज्यामध्ये होती आणि ते आपल्या राजासाठी जीवापाड मेहनत करत होते, जीवापाड काम करत होते. आणि मग असे हे अतिशय परोपकारी राजे आणि ह्या राजांचा आज आतकोली गावामध्ये ही जयंती साजरी केली जात आहे. आणि एवढी भव्य दिव्य इथे हे केलेलं आयोजन केलेलं आहे हे पाहून खरोखरच फार आनंद वाटतो. आणि असंच दरवर्षी हे मंडळ तसंच आतकोली ग्रामस्थ ही जयंती साजरी करत असतात. तर त्या सर्व मंडळाला तसंच सर्व गावाला ग्रामस्थांना या शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा.
बघून माझे 2 शब्द संपवतो. उपासना करते श्रद्धेने भरतरावांचे नाव घेते छत्रपती शिवाजी महाराज वातकोली गावाचा या निमित्ताने दरवर्षी जवळजवळ 2018 पासून या गावामध्ये हा उत्सव साजरा केला जातो. आणि हा उत्सव साजरा करण्याचं नेमकं कारण आहे की आताची जी संस्कृती आहे किंवा आताची जी मुलं आहेत त्यामध्ये जे मूल्य आहेत, शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली सर्वांना, जी संस्कृती आहे आपली ती जपण्याचं काम या सर्व ग्रुप मार्फत, या आतकोलीतील जी नवतरुण मंडळी आहे यामार्फत दरवर्षी मोठ्या उत्साहाने हा जो कार्यक्रम आहे तो साजरा केला जातो. याच्या मागचं कारण असं आहे की आताची मुलं जी आहेत ती खूप चंचल आहेत. लहान मोठेपणा त्यांना आता ते जाणवत नाहीये. आणि शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सत्य त्याच्यानंतर जे आपली संस्कृती टिकून ठेवण्याचे जे काम केलेले आहे ही सर्व मंडळी आहे, जी सगळी नवतरुण मंडळी आहे ही करत आहे. आणि यांच्या मागचा जो मेसेज लोकांना द्यायचा आहे की सर्वांनी एकत्र या, शांततेने आपल्या गावाचा विकास करा आणि पुढे जाऊन एकोप्याने ज्या काही समस्या येतील त्यांना तोंड देण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय. धन्यवाद. कीर्ती बेफाम भाल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याला विडा उचलला. नवतेचा अफजल खाने, नवतेचा अफजल खाने जिता जागता जणू सिंहाने. त्याने बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या कुर्मीत. त्याचं घोडं दळ पायदळ सेना निघाली. हवा लुटली, देवाला उद्ध्वस्त केली, सैनिकची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, इकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर. खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुंडर. चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा किंवा आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा जो छावा. मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत कसा ठेचावा. डोक्यात नेहमी कावा. भेटीचा भरला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान.
सुटली की आपण घाबरला. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप धाडा, म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होते दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी मानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा शामियान्या खान दौलत दुलेदारा, खान दौलत दुलेदारा. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजारा गहिरी जिरहाटी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वाद त्यानं केला, कट्यारीचा वाद त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला. चिलखत होत अंगाला, चिलखत होत फुका गेला. खान येडबडला. इतक्यात महाराजाला पोटामांदी पिचवा ठेकेला, पोटामांदी पिचवा ठेकेला. वाघनखाचा मारा केला, वाघनखाचा मारा केला. तरा भडलं पोटाला, तरा गेला खानाचा कोटा. भाई रे, भाई रे आला जी, भाई रे आला जी, जी, जी. न्याय गोविंद पंडित रूपो शंभो प्रलया दुरंतर स्वराज्याचा धर्माधनी क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधिपती श्रीमंत 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 श्री 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 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की वज्रकुलावलंकृत पुण्य श्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा जय भवानी, जय भवानी.